हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 26 मार्च रोजी श्रीराम नवमी आहे. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आपल्याला या दिवशी साजरा करायचा आहे आणि सगळ्यांना करायचा आहे. हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे. कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा. कारण आपल्याला आपल्या घरात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि तो खूप गरजेचा आहे. भगवान विष्णूंचा 7वा अवतार म्हणजे प्रभू श्रीराम. आणि जर आपण श्रीरामांची सेवा केली, त्यांचा जन्मोत्सव साजरा केला, तर भगवान विष्णू आपल्यावर जास्तीत जास्त प्रसन्न होणार आहे. आणि कुठलीही आपण सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं, कैक पटीने मिळतं. तुम्ही देवासाठी थोडंसं करा, परंतु तुम्हाला भरपूर पटीने मिळणार आहे. म्हणजे 1 पट तुम्ही जर देवाला दिलं तर त्याच्या 10 पट तुम्हाला मिळणार आहे. तर आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा आहे, कोणत्या वेळेला करायचा आहे, त्यांच्यासाठी नैवेद्य कोणता करायचा आहे, कोणता मंत्र या दिवशी आपल्याला म्हणायचा आहे, कोणती सेवा करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. भगवान विष्णू हे आपले पालनहार आहेत, आपलं पालन पोषण ते करत आहेत. आणि श्रीराम नवमी हा जो दिवस आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी आपण जी काही गोष्ट करू आपल्या प्रभू श्रीरामांसाठी, तर ती भगवान विष्णूंपर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्याला भरभरून त्यांचे आशीर्वाद मिळणार आहे. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तर प्राप्त होईलच, त्यासोबत भगवान विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून आपल्याला त्या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. तर त्यांचा जन्मोत्सव आपल्याला घरी बसूनच करायचा आहे, बाहेर कुठेही जायचं नाही. तर सगळ्यात आधी सकाळी आंघोळीच्या पाण्यात सगळ्यांनी थोडीशी चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने आंघोळ करायची आहे. आणि जो मंत्र तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, तो मंत्र तुम्हाला 1, 3, 5, 7, 9 किंवा 11 वेळा म्हणायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे किंवा आंघोळ करत करत सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे. तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल, ती तर सगळ्यांकडेच असते, तर त्यावर तुम्हाला पंचामृताने, दुधाने, गुलाबाच्या पाकळ्याने त्यांचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना विष्णू सहस्रनाम तुम्ही म्हणा किंवा मोबाईलवर लावलं तरी सुद्धा चालेल, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि अभिषेक करा. किंवा नाहीच काही तर श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे किंवा भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. अभिषेक झाला की मूर्ती जागेवर ठेवायची आणि त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची. आता हे अभिषेक वगैरे सकाळी करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर दुपारी करा. आपल्याला त्यांचा जन्मोत्सव दुपारी 12 वाजेला साजरा करायचा आहे. दुपारी शक्य असेल तर दुपारी करा किंवा सकाळीच हे तुम्ही करून घ्या. म्हणजे दुपारी फक्त पूजेची मांडणी केली तरी सुद्धा चालेल. तर तुम्हाला 12ला पूजा करायची आहे, तर 12ला बसायचं नाही. म्हणजे 12च्या आधी तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. 12ला त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. तर 12च्या आधी 10-15 मिनिटं आधी तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे. त्यासाठी एक पाट किंवा चौरंग घ्यायचा. पाटाच्या चौरंगाच्या खाली तुम्हाला कुंकवाने किंवा रांगोळी घ्यायची, त्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हळद कुंकू त्यावर अर्पण करायचं आणि त्यानंतर पाट चौरंग ठेवला, त्यावर एक कापड ठेवायचं. पिवळं असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर कुठल्याही रंगाचं तुम्ही घेऊ शकता. कापड ठेवल्यानंतर त्यावर तुम्हाला तुमच्याकडे श्रीरामांचा फोटो असेल तो घ्या. तो तुम्हाला फोटो ठेवायचा असेल, नसेल तर भगवान विष्णूंची मूर्ती, फोटो किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल, भगवान विष्णूंचं जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्हाला प्रतिमा म्हणून ठेवायचं आहे. साईडला तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर रांगोळी काढा छानशी. आता यानंतर 12ला तुम्हाला पूजेला सुरुवात करायची. 12 वाजेला दिवा लावायचा. दिवा लावून त्याची पूजा करायची. दिव्याची दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार म्हणत तुम्हाला पूजा करायची आहे. दिव्याची हळद कुंकू अर्पण करायचं, त्याला एक फूल अर्पण करायचं. दिव्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला जो फोटो ठेवला आहे त्याची पूजा करायची, पिवळं फूल अर्पण करायचं. तुमच्याकडे अष्टगंध असेल ते तुम्हाला लावायचं आहे. आणि पूजा वगैरे तुमची सगळी झाल्यानंतर तुम्हाला श्रीरामांची आरती करायची आहे. जर मला शक्य झालं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ती आरती देईल, ती आरती तुम्ही करू शकता. 3 आरत्या करायच्या, म्हणजे श्रीरामांची आरती सोबत अजून 2 आरत्या तुम्हाला करायच्या आहेत. आणि आरती झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य करायचा आहे. नैवेद्य म्हणजे काय, घरात नाही बनवायचा, पिवळे पेढे बाहेरून आणायचे आणि ते तुम्हाला श्रीरामांना अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर तुम्हाला 11, 21, 51 किंवा 108 वेळा एक मंत्र आहे प्रभू श्रीरामांचा, अतिशय प्रभावशाली. तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मी तो तुम्हाला म्हणून दाखवते. दशरथ नंदन राम सीतापती, रघुनंदन
कौसल्यासूत राम वंदे लोकाभिरामम ओम श्रीरामाय नमः. हा मंत्र तुम्हाला कमीत कमी तुम्ही हा मंत्र 11 वेळा म्हणा. इतकं सुंदर तुम्हाला वाटेल ना हा मंत्र म्हटल्यावर. आणि त्यानंतर एक श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे. रामो राजमणी सदा विजयती राम रमेश भजे रामेणा बिहता निशा चरचम रामाय तस्मे नमः. हा श्लोक तुम्हाला म्हणायचा. हा श्लोक 1 वेळा म्हटला तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने तुम्ही पूजा नक्की करा. इतकं तुम्हाला घरात खूप छान प्रसन्न वातावरण तुमचं होणार आहे. आणि रामरक्षा स्तोत्र जर तुम्हाला शक्य असेल म्हणजे 12ला तुम्ही पूजा करणार तेव्हा तुम्ही रामरक्षा म्हणू शकता किंवा सायंकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तुम्ही रामरक्षा म्हटलं तरी सुद्धा चालेल. 1 दिवस रामरक्षाचं पठण नक्की करा. तसं तर रामरक्षाचं पठण दररोज व्हायला पाहिजे नित्यनेमाने. खूप छान वाटतं रामरक्षा म्हटल्यावर. आपले सगळे दोष निघून जातात आणि प्रभू श्रीरामाचा आपल्याला सुरक्षा कवच मिळतं. तर या दिवशी तुम्ही रामरक्षा नक्की पठण करा. आणि श्रीराम जय जय राम या मंत्रासुद्धा 11, 21, 51 किंवा 108 वेळा जप नक्की करा. तर अशी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला भगवान श्रीरामांची पूजा करायची आहे. या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. आणि यासोबत तुमच्या घराजवळ कुठे प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल किंवा भगवान विष्णूचं मंदिर असेल किंवा श्रीकृष्णांचं मंदिर असेल तिथे जाण्याचा प्रयत्न करा. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला पिवळी मिठाई घेऊन जायची आहे किंवा पिवळ्या रंगाची केळी घेऊन जा तिथे. म्हणजे प्रसाद म्हणून तिथे लोकांना वाटायचं आहे. बस अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला प्रभू श्रीरामांची सेवा करायची आहे. तर हे जे विशेष दिवस असतात तर हे तुम्ही नक्की करत चला. आणि आपण कसं आहे आपण घरात करणार तर बाकीच्यांना सुद्धा सवय होईल. म्हणजे आपले मुलं ते बघतील आणि ते सुद्धा असं करायचा प्रयत्न करतील. तर आपलं बघून आपले मुलं सुद्धा शिकत असतात. तर या गोष्टी नक्की करा आणि बघा तुमच्या घरातलं वातावरण कसं प्रसन्न होईल. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.